नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गोपी भाईची कटिंग करून दाखवणार आहे आणि गोपी भाईला प्लेट कशा पद्धतीने टाकायचे आहेत हे शिवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे बघा पेपरची, आणि खालची बाजू आहे ती खुली बाजू आहे, आणि बंद बाजूवरच मी इथं बाही लांबीचं माप टाकत आहे। तर बाही लांबी आहे 4 इंच आणि त्यात 1 इंच जास्त घेऊन आपल्याला बाही लांबीचं माप हे 5 इंचावर टाकायचं आहे। बघा, बाही लांबीचं माप हे ज्यांच्या त्यांच्या मापानुसार असतं। तर कुणाचं 5 इंच बाही लांबी असते, तर कुणाची 6 इंच असते, कुणाची 4.5 इंच असते। तर जसा आपला मापाचा ब्लाऊज आहे त्याप्रमाणे आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तर आता इथं काय करायचं आहे, वरच्या बाजूला बघा गोपी भाईला फुगा येण्यासाठी इथं आपल्याला 4 इंच अंतर हे वरी जास्त घ्यायचं आहे। बाहीच्या वरच्या बाजूला मी 4 इंच अंतर हे जास्त घेतलेलं आहे, कारण की तिथं गोपी भाईला प्लेट टाकण्यासाठी हे वरच्या बाजूला 4 इंच अंतर जास्त घेतलेलं आहे। तर हा बघा पेपर इथं दुहेरी आहे आणि दुहेरी पेपरवर इथं मी बाहीचं माप टाकत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर बाहीचे माप टाकून घ्यायचे आहेत। तर गोपी बाही शिवत असताना आपल्याला वरच्या साईडला 3 इंच, 4 इंच, 5, 6 इंच, तुम्हाला जर प्लेट जास्त हवे असतील तर तुम्ही 5-6 इंचापर्यंत ते अंतर जास्त घेऊ शकता। तर आता इथं बाही घडीचं माप टाकायचं आहे। तर बाही घडी घेणार आहे मी 8 इंचावर। बाहीला खालच्या साईडला आता कमी करायचं आहे 2.5 इंच। तर बघा अशा पद्धतीने इथं बाहीचे माप टाकून घ्यायचे आहेत अगोदर, तुम्हाला समजावं म्हणून इथं मी बघा अशा पद्धतीने पेपरवर माप टाकून घेत आहे। तर हा जास्त असलेला पेपर कट करून साईडला ठेवणार आहे। तर आता एवढ्यामध्ये इथं आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। तर वरचं जे अंतर आहे ते 4 इंच आहे। तर आपलं पूर्णच अंतर पुन्हा प्लेट टाकण्यासाठी हे 8 इंच येणार आहे। तर बघा बाही लांबी आहे 4 इंच, तर त्यात 1 इंच घेऊन आपल्याला 5 इंचाची बाही लांबी टाकलेली आहे। खालच्या साईडला 2.5 इंच कमी करून घेऊन तिथून 2.5 इंचापासून वरी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, आणि या 4 इंचापासून इथं खाली बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। गोपी बाहीला प्लेट टाकण्यासाठी वरी 4 इंच अंतर जास्त घेऊन पुन्हा त्या 4 इंचापासून खाली बाही लांबी टाकलेली आहे, आणि तिथून बाहीचं माप काढलेलं आहे बघा। तर आता वरच्या साईडला गोपी बाहीला फुगा येण्यासाठी काय करायचं आहे, तर इथं वरच्या बाजूला 1.5 इंच अंतर हे जास्त घ्यायचं आहे, आणि त्या 1.5 इंचापासून खाली इकडं पुन्हा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। एवढं जर अंतर इथं जास्त घेऊन जर प्लेट टाकला तर गोपी बाही ही एकदम सुंदर अशी तयार होणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गोपी बाहीचे माप टाकून दाखवलेले आहेत। तर समोरच्या बाजूचा जो बाहीचा आकार आहे तो पुन्हा बाही जोडते वेळेस आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बाही कमी इथं बघा खालच्या साईडला मी 2.5 इंचावर केलेली आहे, आणि बाही लांबी आहे 5 इंच, आणि वरचं जे प्लेट टाकण्यासाठीचं जे अंतर आहे ते पूर्णच अंतर आपलं 8 इंच येणार आहे। पेपरची घडी उकलल्यानंतर दंड घेरा आहे 5.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचा आहे। तर असे छोटे छोटे जे माप आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे, आणि पुन्हाच आपल्याला पेपर कट करून घेऊन बाही शिवून काढायची आहे। तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावर माप टाकायचा नसेल तर अशी पेपरवर बाही कटिंग करून घ्यायची आहे, आणि पुन्हा ते पेपर मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गोपी बाहीची कटिंग कशी करायची आहे ते इथं मी दाखवलेलं आहे। तर जिथपर्यंत आपण 4 इंच अंतर घेतलेलं होतं तर दोन्ही साईडला इथं कट देऊन घ्यायचे आहेत। पुन्हा प्लेट टाकते वेळेस आपल्याला ओळखू यावं यासाठी मी दोन्ही साईडला कट करून घेतलेलं आहे। तर बघा इथं आपली गोपी बाहीची कटिंग झालेली आहे, तेही पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे मी। तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येत नसेल तर अशा पद्धतीने पेपरवर बाही कट करून घ्यायची आहे, आणि पुन्हा मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे। तर बघा मधलं जे अंतर आहे ते 8 इंच आहे। तर इथं आता तुम्हाला मी प्लेट टाकून दाखवणार आहे तर कशा पद्धतीने ही बाही तयार होणार आहे। तर इथं मशीनवर शिवूनही दाखवणार आहे बघा। तर अशा पद्धतीने इथं प्लेट टाकायच्या आहेत। बघा बाही शिवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। वरी जे 1.5 इंच अंतर आपण जास्त घेतलेलं होतं तर तेही अंतर इथं कमी होणार आहे। तर बाहीला छान असा फुगा येणार आहे। तर बघा 1.5 इंच अंतर जर नाही घेतलं तर थोडीशी बाही तिथं आपली चपटी दिसणार आहे, आणि हे जे 1.5 इंच अंतर जास्त घेतलेलं आहे या 1.5 इंच अंतरामुळे आपल्याला इथं बाहीला फुगा हा एकदम छान येणार आहे। तर अशा पद्धतीने इथं मी प्लेट टाकून घेतलेले आहेत। जर बघा तुमची बाही शिवून झाल्यानंतर जास्त खाली कपडा उरत असेल तर आपल्याला दोन्ही साईडला 1-1 किंवा 2-2 प्लेट आणि जास्त टाकायचे आहेत। आता खालच्या साईडने मी विरुद्ध दिशेने प्लेट टाकत आहे बघा।
अगोदर प्लेटे टाकत असताना त्या प्लेटाची तोंड हे तिकडच्या साईडला आहेत. आता हे जे तोंड आहेत ते माझ्याकडच्या साईडला आहेत बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवर ही बाही शिवून तयार करायची आहे. तर असं समोरच्या साईडने प्लेट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या बाजूनी गोठ ही शिवून घ्यायचं आहे. तर बाहीला अशा पद्धतीने प्लेट टाकायच्या आहेत. तर बाहीला किती छान पफ आलेला आहे बघा. तर दोन्हीही साईडला जर अंतर जास्त उरत असेल तर आपल्याला दोन्हीही साईडला 1 किंवा 2 प्लेट शिवून घ्यायच्या आहेत. तर ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ही गोपी बाहीची कटिंग कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा.